आणि खरं सांगू परिस्थिती कुछ काही शिकवून जाते बरं बिजू सर. जोपर्यंत माणसाची परिस्थिती नादुरुस्त असते ना तोपर्यंत माणूस गाडाभर काम करतं. मी गाढवा इतका बोजा वडला. शेजारच्या 10 खेड्याची कामं मी करायचो. कोणतेही लग्न असू द्या काम माझ्याकडेच असायचं मुलामुलीचं. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या फक्त 2-2.5 तास 3 तास पठ्य झोपायचं फक्त. पण देवानं माझं सर्क्युलर सगळं बदलून टाकलं. माझ्या कामाची पावती मला या ट्रॅकवर आणून आता इतक्या दिवस मी कपड्याला कपडा जोडला जे तुकाराम बाबांनी केलं. आता दुरावलेली मन मला संत विचाराच्या या ठिकाणी पुष्टी देऊन ती शिवायचं काम मला करायचंय या नारदी व्यासपीठावर. खाणाऱ्या पिणाऱ्याची संख्या वाढली. आई बापाची सेवा न करणारे नराधम या जगाच्या बाजारात आले. म्हणून मी कसं जगावं कसं वागावं आणि कसं मरावं याची आचारसंहिता सांगण्यासाठी कथा कीर्तन असतं. आणि आता बस तिकडचं पॅन्डल मारणं सोडलं आता इकडचा बोलपट मी चालू केला. बाकी काहीच नाही. बदल माझ्या जीवनामध्ये हा जो झाला त्याचं कारण आहे सच्चाई माणसाच्या जीवनातली उंची वाढवत असते. म्हणून इमानी असावी बेईमानी नसावी. जीवनामध्ये परिस्थिती माणसाची खालावलेली असली तरी पाहिजे असेल तरी चालतं. प्रामाणिकपणा असला पाहिजे. परिस्थितीनं इंद्र आहे मनस्थितीनं झोपडीत राहणारा साधू आहे. मुकुंद महाराज सांगून जाईल इंद्र परिस्थितीनं श्रीमंत आहे म्हणजे देवांचा राजा आहे. पण झोपडपट्टीतली गौतमाची अहिल्या आपल्या स्वर्गांगणांपेक्षा त्याला गोड वाटायला लागली. ही मोठ्या माणसाची विखुरलेली मन आहे. काय काय म्हणून श्रीमंती आणि परिस्थिती महाराज जीवनामध्ये माणसाला विकृतीकडे नेईल. पण माणसाची मनस्थिती आणि संत विचाराची पुष्टी शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला साधू जीवन जगायला शिकवते. आणि याच पद्धतीनं जीवन जगलं का मरण सुलभ होतं.